आणखी एक मोठी बातमी आहे। मध्य नागपुरात मतदानानंतर राडा झालाय। गैरसमजातून अतिरिक्त ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर हल्ला झालाय। गाडीची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात काही वेळ तणावाची स्थिती होती। पोलिसांकडून गाडीवर झालेला हल्ला गैरसमजातून झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मध्य नागपूरमधील किल्ला परिसरामध्ये संध्याकाळी 7:30 च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी जे अतिरिक्त ईव्हीएम होते ते प्रशासनाकडून नेले जात होते। एका गाडीमध्ये भरले होते ते ईव्हीएम, पण इथल्या लोकांना ते ईव्हीएम मशीन ज्याच्यामध्ये आपण मतदान केलं आहे तेच असल्याचा गैरसमज झाला आणि त्यानंतर या लोकांनी त्या गाडीवर हल्ला केला आहे आणि त्या गाडीची दशा त्यानंतर नेमकी काय झाली ते आपण बघू शकतोय। दरम्यान गैरसमजातून अतिरिक्त ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर हा हल्ला केल्याची माहिती समोर येते। पोलिसांनी तसं स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान हा जो हल्ला झाला त्याच्यानंतर मात्र परिसरामध्ये काही काळ तणावाची स्थिती होती। पोलिसांनी गाडीवर झाला हा हल्ला गैरसमजातून झाल्याचं सांगितलंय। मध्य नागपुरातील किल्ला परिसरात संध्याकाळी 7:30 च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। एक झोनल ऑफिसर जे आहेत मध्य कॉन्स्टिट्युएन्सीचे, ते काही कामासाठी एक झेरॉक्स सेंटरवर गेलेले होते आपल्या गाडीसह। तेव्हा काही लोकांना असा बहुधा असा एक त्यांना कम्युनिकेशन झालं की झोनल ऑफिसर जे आहे ते ईव्हीएम घेऊन गेले, परंतु त्यांच्याकडे जे आहे ते स्पेअर ईव्हीएम। काही लोकांना असं वाटलं की त्यांच्याकडे ओरिजिनल ईव्हीएम आहे आणि ही ईव्हीएम ते बाहेर कुठे घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे काही लोकांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसान जे आहे ते नुकसान करण्यामध्ये झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।